नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्या स्कॉलरशिप असतात विद्यापीठाकडनं, त्या म्हणजे संलग्नित महाविद्यालय असतील आणि विद्यापीठ विभागातील सर्व विद्यार्थी जे ॲडमिशन घेतात त्याच्यासाठी ह्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्कॉलरशिप दरवर्षी विद्यापीठाकडनं दिल्या जातात. त्याचे जे निकष असतात काय असेल ते हे आता परिपत्रक विद्यापीठाने आजच जाहीर टाकलेलं आहे त्यांच्या विद्यापीठाच्या पोर्टलवरती. त्याचा परिपत्रक क्रमांक 43 हा परिपत्रक क्रमांकानुसार त्यांनी टाकलेलं आहे ते. चला तर आपण बघूया काय नक्की एक्झॅक्टली काय आहे ते परिपत्रक आणि काय काय त्या योजना आहेत त्या बघूया आपण. तर शैक्षणिक वर्ष 2020-21 ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे ह्या विद्यार्थ्यांसाठी हे परिपत्रक आहे आणि हेच त्या स्कॉलरशिपला अप्लाय करू शकतात, शिष्यवृत्तीसाठी इलिजिबल आहेत. तर चला तर बघूया कोणकोणत्या त्या स्कॉलरशिप आहेत. पहिली जी आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना. त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजना. राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण योजना. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिष्यवृत्ती योजना. स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त, आपत्तीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी. अशा ह्या योजना आहेत. तर पूर्वी कसं होतं, विद्यापीठाकडनं क्रांतीज्योती आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि राजे छत्रपती शाहू या तीनच स्कॉलरशिप दिल्या जायच्या. ह्या वर्षी विद्यापीठाने महात्मा ज्योतिबा फुले आणि स्वामी विवेकानंद ह्या 2 स्कॉलरशिप नव्याने ॲड केलेले आहेत. तर चला तर बघूया आपण नक्की एक्झॅक्टली काय आहे ते. विद्यापीठ संलग्नित महाविद्यालय विद्यापीठ विभागातील पदवी व पदव्युत्तर अव्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना, दुर्बल घटक, गुणवत्ताधारक, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठामार्फत उपरोक्त शिष्यवृत्ती अर्थसहाय्य योजना सुरू केल्या आहेत. म्हणजेच काय तर विद्यापीठातील जे संलग्नित महाविद्यालय असतील, म्हणजे विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालय पुणे, नगर आणि नाशिक ह्या 3 याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये चालतात. त्यातील पदवीसाठी म्हणजे पदवीसाठी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी, पण त्यातले ते अभ्यासक्रम कोणते आहेत? अव्यावसायिक अभ्यासक्रम. ह्या प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक दुर्बल घटक असेल, त्यानंतर गुणवत्ताधारक, मागासवर्गीय विद्यार्थी यांच्यासाठी शिष्यवृत्ती किंवा अर्थसहाय्य योजना म्हणून दिली जाते. तर सदर योजनेसाठी शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांकडून संबंधित महाविद्यालय, विद्यापीठ विभाग यांच्यामार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तर हिच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे. चला तर बघूया आपण पहिली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना काय आहे ती बघूया आपण. क्रांतीज्योती सावित्रीबाई अर्थसहाय्य योजना शैक्षणिक गुणवत्ता असूनही देखील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून विद्यापीठाकडून सदर अर्थसहाय्य योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत सोबत जोडलेल्या नियम व अटीनुसार अव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाचे जास्तीत जास्त 10 व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे जास्तीत जास्त 5 विद्यार्थ्यांच्या गुणानुक्रमे 5,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. तर जे शैक्षणिक गुणवत्ता असून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणजे शिष्यवृत्तीचा लाभ भेटावा यासाठी विद्यापीठाकडून अर्थसहाय्य योजना देण्यात येते. याच्या नियम अटी आपण पुढे बघणारच आहेत. तर हे अव्यावसायिक कोर्सेस आहेत म्हणजे नॉन प्रोफेशनल, ह्या जे पदवीसाठी अभ्यासक्रम आहेत त्यांना 10 म्हणजे पदवी अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त 10 व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त 5 विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे 5,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. म्हणजे एका महाविद्यालयाचे फक्त 10च विद्यार्थी याला एलिजिबल राहतील किंवा विद्यापीठाचे जे विभाग असतील त्यातील 10 विद्यार्थी हे एलिजिबल असतील आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे 5 विद्यार्थी असे याचं हे आहे. ते नियम अटी आपण खाली डिटेलप्रमाणे बघणारच आहोत. त्यानंतर सेकंड जे आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजना ही ह्या वर्षी नव्यानेच विद्यापीठाने लागू केलेली आहे. तिचे नियम व निकष काय बघू आपण. आर्थिक दुर्बल घटकातील गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून ही अर्थसहाय्य योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
म्हणजे आर्थिक दुर्बल घटकातील जे आज गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही विद्यापीठाने अर्थसहाय्य लागू करण्यात आली. सदर योजनेअंतर्गत सोबत जोडलेल्या नियम अटी अव्यावसायिक पदवी अभ्यासक्रम जास्तीत जास्त 20, उपपदवी अभ्यासक्रमासाठी 10, गुणानुक्रमे 3,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल. म्हणजेच पदवी अभ्यासक्रमासाठी 20 विद्यार्थी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 10 विद्यार्थी गुणानुक्रमे, म्हणजे मेरिट बेसवरती जे असतील ते, त्याला 3,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात येतील. त्याचे नियम अटी आपण बघणार आहे खाली. त्यानंतरची स्कॉलरशिप आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना. मागासवर्गीय घटकातील गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठामार्फत सदर शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित केली आहे. म्हणजे ही राजे छत्रपती शाहू शिष्यवृत्ती योजना आहे, ही मागासवर्गीय घटकातील विद्यार्थ्यांनाच फक्त ही दिली जाते. सदर योजना फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू असून पदवी व पदव्युत्तर अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी, म्हणजे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नॉन प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना याच्यासाठी अर्ज करता येतील. मग त्यासाठी सर्व संलग्न महाविद्यालय व विद्यापीठ विभागातील एकत्रित गुणवत्तेनुसार विचार केले जातील. त्यापैकी 48 मागासवर्गीय विद्यार्थ्यांना एकत्रित गुणवत्तेनुसार व उर्वरित 52% विद्यार्थ्यांचा त्या प्रवर्गासाठी लागू असलेल्या आरक्षणाच्या टक्केवारीनुसार गुणानुक्रमे अर्ज विचारात घेतले जातील. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील योजनेस पात्र विद्यार्थ्यांची पुढील निकषानुसार शिष्यवृत्ती योजना लागू राहील. सोबत नियम व अटी काय आहेत ते आपण बघूया. तर पदवी अभ्यासक्रमासाठी किती विद्यार्थी कोणत्या याच्याप्रमाणे घ्यायचे आहेत आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती रक्कम किती असेल, विद्यार्थी संख्या किती घ्यायची याचं त्यांनी ते डिटेल दिलेलं आहे. तर कला शाखा म्हणजे आर्ट्स फॅकल्टीसाठी पदवी अभ्यासक्रमाची 6,000 रुपये ही दिली जाते आणि शिष्यवृत्ती, आणि विद्यार्थी संख्या ही 470 असते. तर वाणिज्यासाठी सेम तसंच आहे, 6,000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते, 470 विद्यार्थी घेतले जातात. आणि सायन्स फॅकल्टी म्हणजे विज्ञान, ते प्रत्येक विद्यार्थ्याला 10,000 रुपये शिष्यवृत्ती आणि असे 470 विद्यार्थ्यांसाठी दिली जाते. त्याचप्रमाणे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती रक्कम ही 8,000 असते कला शाखेसाठी, वाणिज्य शाखेसाठी 8,000 असते आणि विज्ञानसाठी 16,000 रुपये, असे 300 विद्यार्थी हे त्यात निवडले जातात. तर आता पुढची आपण स्कॉलरशिप बघूया. शिष्यवृत्ती कोणती ती महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठामार्फत सदस्य शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. म्हणजे जे गुणवंत असतात, म्हणजेच जे त्यांना चांगले मार्क मिळालेले त्यांच्यासाठी ही स्कॉलरशिप आहे. पदवी व पदव्युत्तर अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी इतर सगळ्यांसाठी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमे आणि अव्यावसायिक आहे. मग त्याच्यामध्ये विद्यापीठ असतील, विभाग असतील किंवा विद्यापीठाचे संलग्न जे महाविद्यालय, हे सगळे त्यासाठी अप्लाय करू शकतात. सर्व संलग्न महाविद्यालय विद्यापीठावर एकत्रित गुणवत्तेनुसार विचार केले जातात, म्हणजे ज्याचे मेरिट बेसवरती काय असेल ते. व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील योजनेस पात्र विद्यार्थ्यांना पुढील निकषानुसार शिष्यवृत्ती योजना लागू राहील. त्याला निकष काय आहे ते बघूया आपण. शिष्यवृत्ती रक्कम कला शाखेसाठी 6,000 रुपये, वाणिज्यसाठी 6,000 आणि विज्ञानसाठी 10,000 रुपये, आणि 470 हे स्टुडंट निवडले जातील. त्याचप्रमाणे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 8,000, कलासाठी, वाणिज्यासाठी 8,000 आणि सायन्ससाठी 16,000, असे 300 विद्यार्थी निवडले जातील. तर पुढची स्कॉलरशिप बघूया आपण. स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना, पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त व आपत्तीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी. ही केवळ स्कॉलरशिप ही पूरग्रस्त असेल, दुष्काळग्रस्त असेल, तसं आपत्तीग्रस्त असतील ह्या भागातील विद्यार्थ्यांसाठी ही नव्यानेच विद्यापीठाने ही स्कॉलरशिप लागू केलेली आहे. तर विद्यार्थ्यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी बरेच विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होईल ह्या उद्देशाने शैक्षणिक वर्ष 20-21 पासून नव्याने सदर योजना लागू करण्यात आली आहे किंवा सुरू करण्यात आली. म्हणजे नवीनच योजना ह्या वर्षी चालू केली आहे. सदर योजनेचा लाभ सरसकट पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त व आपत्तीग्रस्त भागातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या एकूण 32,000 विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार 1,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल. म्हणजे 32,000 विद्यार्थ्यांना 1,000 रुपये ही शिष्यवृत्ती देण्यात येईल. आता अर्ज करण्याची पद्धती आणि काय आहे ते आपण बघणार आहे. आता अर्ज करण्याची पद्धत कशा पद्धतीने असेल, काय असेल. आता वर उल्लेख केलेल्या शिष्यवृत्ती अर्थसहाय्य योजना विहित नवीन अटी विचारात घेऊन पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. म्हणजे हे सर्व अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे. त्यासाठी ही लिंक पण दिलेली आहे.
ह्या संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक असून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. आता तुम्हाला ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली देणार आहे, खाली तुम्ही चेक करू शकता. तर दुसरी अट काय आहे, विहित केलेल्या नियमानुसार विद्यार्थी 2 शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र राहतील. म्हणजे ह्या ज्या 6 स्कॉलरशिप आहेत शिष्यवृत्ती, त्यातल्या कोणत्याही 2च स्कॉलरशिप तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, विद्यार्थ्यांची ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या अर्जाची माहिती संबंधित महाविद्यालय विद्यापीठ विभाग यांनी काटेकोरपणे छाननी करून ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठामध्ये सादर करावी. म्हणजे विद्यार्थ्यांनी अगोदर अप्लाय करायचे, त्यानंतर तुमचं संबंधित महाविद्यालय असेल किंवा विद्यापीठ विभाग असेल, त्यांनी त्यांच्या लॉग इनमधनं स्क्रुटिनी करून हे विद्यापीठाला सादर करायचे. म्हणजे ऑनलाईन पद्धतीने सगळे प्रोसिजर आहे. त्यानंतर उपरोक्त अर्थसहाय्य योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक, म्हणजे हे कधीपासून हे अर्ज चालू होणार आहेत. तर हे अर्ज आजपासूनच चालू झालेले आहेत. तर याची लास्ट डेट आहे ती 10/3/2021 पर्यंत आहे आणि ते पण ऑनलाईन पद्धतीने करायचे. आणि दुसरी कंडिशन काय आहे, महाविद्यालय विद्यापीठ विभागाने विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जांची छाननी करून महाविद्यालयांच्या पनकोड वरून, म्हणजे त्यांच्या लॉग इनमधनं 12/3/2000 पर्यंत विद्यापीठात सादर करायचे. म्हणजे विद्यार्थ्यांनी 10/3 पर्यंत आपलं अर्ज करायचा आहे आणि त्या विभागाने, संबंधित विभागाने किंवा कॉलेजनी 12/3 पर्यंत हे स्क्रुटिनी करायचे आहेत. त्यानंतर विद्यापीठ विभाग व महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांचे अर्ज हार्ड कॉपी स्वीकारली जाणार नाहीत. म्हणजे तुम्ही जे फॉर्म भरले जातील त्याची काय हार्ड कॉपी जमा करायची नाही, फक्त ऑनलाईन सबमिट करायचे. तर महाविद्यालय विद्यापीठ विभाग यांनी विद्यार्थ्यांनी भरलेले अर्ज तपासून अंतिम मुदतीत वाट न बघता त्वरित ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठात सादर करण्याची प्रक्रिया करावी. म्हणजे जसे अर्ज येतील तसे संबंधित विभागाने किंवा महाविद्यालयाने आपले ते स्क्रुटिनी करून पुढं पाठवायचे आहेत. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन माहिती भरताना विद्यार्थ्यांनी दिलेली बँकेची माहिती अचूक व काळजीपूर्वक भरावी. म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे पैसे जमा होतील तुमच्या खात्यावरती ते तुमच्या अकाउंटवरती येतील, असे ते व्यवस्थित योग्य पद्धतीने आपण अकाउंट नंबर द्यायचा आहे, IFSC कोड असेल तसं. त्याचप्रमाणे खाली असं म्हटलेलं आहे की या परिपत्रकाद्वारे कळवण्यात येते की अव्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना उपरोक्त शिष्यवृत्ती अर्थ योजनेअंतर्गत विविध नियम व अटी विचारात घेऊन उल्लेख केलेल्या वेळापत्रानुसार विद्यापीठाच्या ह्या लिंकवरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. आणि ऑफलाईन अर्जाची शिष्यवृत्ती म्हणजे जे ऑफलाईन पद्धतीचे अर्ज हे स्वीकारले जाणार नाही किंवा ते विचारात घेतले जाणार नाही, असं हे परिपत्रक केलेले. हे परिपत्रक आजचं दिनांक 23/2/2021 रोजी टाकलेले आहे. त्याचा हा संदर्भ क्रमांक आहे. आता याची प्रत त्यांनी योग्य माझ्यासाठी संबंधित विभाग प्रमुख असतील विद्यापीठाचे, नंतर प्राचार्य जे असतील संलग्न महाविद्यालय यांच्यासाठी दिलेलं आहे. आणि ही सर्व परिपत्रक विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि त्याप्रमाणे अर्ज करायचे आहेत. आता त्याच्या नियम व अटी ज्या स्कॉलरशिपच्या त्या आपण बघूया. पहिल्या सूचना काय आहे त्या बघूया आपण. उपरोक्त शिष्यवृत्ती अर्थसहाय्य योजनेसाठी विहित केलेल्या तरतुदी, नियम व अटींची पूर्तता करीत असलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत. म्हणजे प्रत्येक स्कॉलरशिपचे जे नियम व अटी आहेत त्याच्यानुसारच व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचं आणि त्याप्रमाणे अर्ज करायचा आहे. शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थ्यांनी सदर योजना लागू राहणार नाही. म्हणजे विद्यार्थ्यांनी अगोदर कोणती समजा DBT पोर्टल असेल, नॅशनल स्कॉलरशिप असेल, अशा पद्धतीच्या कोणत्याही याच्यातून शासनाकडून स्कॉलरशिप जर घेतली असेल तर ही योजना त्यांना लागू होणार नाही. त्यानंतर विहित केलेल्या शैक्षणिक गुणांच्या टक्केवारीपेक्षा कमी गुण, म्हणजे तिची टक्केवारी जी ठरवून दिलेली आहे त्याच्यानुसार कमी जर गुण असेल किंवा ATKT म्हणजे फेल जर विद्यार्थी असेल त्यांनी अर्ज करायचे नाही, ते बाद केले जातील अर्ज. त्याचप्रमाणे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना ही जी योजना आहे ती फक्त मुलींसाठी आहे. ती फक्त मुलींनीच अप्लाय करायचं आहे, त्यासाठी मुलं अप्लाय करू शकत नाही. त्याचप्रमाणे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना फक्त ही मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज करायचं नाही आहे त्याच्यासाठी. त्याचप्रमाणे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक अर्थसहाय्य योजना ह्या दोन्ही शिष्यवृत्तीपैकी पदवी अभ्यासक्रमासाठी फक्त एकाच वेळी, तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एकाच वेळी अर्ज करता येईल. म्हणजे पदवीला जर तुम्ही प्रवेश घेतला असेल, फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा थर्ड इयर, ह्या तिन्ही वर्षामध्ये तुम्ही एकदाच अप्लाय करू शकता. आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी जर घेतला असेल त्यावेळेस पण तुम्ही एकदाच अर्ज करू शकता. म्हणजे पदवीसाठी पण करू शकता आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी करू शकता. फक्त
त्या ॲडमिशन प्रवेशाच्या याच्यामध्ये एकदाच करू शकता. त्यानंतर दुसरी अट काय आहे, राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना व महात्मा ज्योतिराव गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना ह्या दोन्ही शिष्यवृत्तीपैकी पदवी अभ्यासक्रमासाठी फक्त एकाच वेळी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एकाच वेळी शिष्यवृत्ती अर्ज करता येतील. म्हणजे ते आता मी मागाशीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे की पदवीच्या अभ्यासक्रमामध्ये 3 वर्षापैकी एकदाच करता येईल आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एकदाच करता येईल. म्हणजे समजा तुम्ही फर्स्ट इयरला जर स्कॉलरशिपचा लाभ घेतला नसेल तर सेकंड इयर किंवा थर्ड इयरला घेऊ शकता, किंवा फर्स्ट इयरला जर घेतला असेल तर सेकंड इयर आणि थर्ड इयरला घेऊ शकत नाही. तर नेक्स्ट अट काय आहे, वरील शिष्यवृत्ती अर्थसहाय्य योजनेचा फायदा विद्यार्थ्यास संपूर्ण पदवी काळात एकदाच आणि पदव्युत्तर काळात एकदाच दिला जात असल्याने विद्यार्थ्यांनी सन 2019मध्ये किंवा त्यापूर्वी शिष्य लाभ घेतला अशा योजना पुन्हा अर्ज करू नये. म्हणजे ज्यांनी गेल्या वर्षी लाभ घेतला आहे त्यांनी ह्या योजनेसाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचा नाही आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना त्यांना मिळालेल्या ग्रेड पॉईंटचा उल्लेख न करता टक्केवारीमध्ये उल्लेख करावा. म्हणजे जे ग्रेड सिस्टम आहे त्याचं न टाकता त्यांनी टक्केवारीमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन माहिती भरताना अचूक व पूर्णपणे भरावी, जेणेकरून आपल्याला स्क्रुटिनी करताना काही प्रॉब्लेम येणार नाही किंवा पैसे आपल्या अकाउंटवरती जमा होताना काही होणार नाही. त्यासाठी व्यवस्थितरित्या आपली जी आहे ती माहिती अचूकपणे भरायची. त्यानंतर विद्यार्थ्यांनी फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे बचत खाते असावे. म्हणजे जे राष्ट्रीयकृत बँक असेल किंवा आपला आधार लिंक असेल अशा बँकेतच त्याचं अकाउंट नंबर द्यायचा आहे. आणि विद्यार्थ्यांनी बँकेची माहिती भरताना स्वतःचं खाते असले राष्ट्रीयकृत बँकेचंच द्यायचं आहे. पालकांचं किंवा इतर कोणाचं द्यायचं नाही. पालकांचं जॉईंट असेल तुमच्या स्वतःचं तर देऊ शकता. त्यानंतर ऑनलाईन अर्जासोबत विद्यार्थ्यांनी आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायची आहे. मग आता ती कोणकोणती अपलोड करायची ती मी पुढं तुम्हाला सांगणार आहे. तर ऑनलाईन अपलोड करायचे डॉक्युमेंट कोणकोणते ते बघूया आपण. म्हणजे विद्यार्थी जो मागील अभ्यासक्रमाचं केलं आहे म्हणजे लास्ट इयरची मार्कशीट, नंतर तुमचं इन्कम सर्टिफिकेट. आता इन्कम सर्टिफिकेट कोणासाठी आहे तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजना याच्यासाठी फक्त हे इन्कम सर्टिफिकेट तहसीलदारांचं मॅन्डेटरी आहे. आणि जातीचा दाखला जे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना शिष्यवृत्ती आवश्यक आहे. आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या बचत खात्याच्या पासबुकची झेरॉक्स हे आपल्याला अपलोड करायचे, हे मॅन्डेटरी डॉक्युमेंट. आणि सर्व असं पण म्हटलेलं आहे खाली का सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. याची संबंधित विभागाने व मार्गदर्शक विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, हे असे दिले. तर आता बघूया आपण ज्या योजना आहेत त्याच्यासाठी ज्या नियम व अटी काय काय ते आपण एक एक बघणार आहे. आता प्रथमतः आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना याच्या नियम व अटी काय आपण बघणार आहे. तर प्रस्तावना बघूया आधी. शैक्षणिक गुणवत्ता असून देखील विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून पुणे विद्यापीठाने महाविद्यालय विद्यापीठ विभागामध्ये अव्यवसायिक अभ्यासक्रमाला शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई योजना सुरू केलेली आहे. तर आपण नियम व अटी बघू. हे वरील आपण बघितलं होतं, तर नियम व अटी बघूया आता पहिल्यांदा. महाविद्यालयाने विद्यापीठ शैक्षणिक विभागातील अव्यवसायिक पदवी अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या जास्तीत जास्त 10 व अव्यवसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमात जास्तीत जास्त 5 विद्यार्थ्यांना, म्हणजे जे ग्रॅज्युएशन करत आहे त्यांच्यासाठी 10 विद्यार्थी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करतात त्यांच्यासाठी 5 विद्यार्थी ही पात्र राहतील. ही प्रत्येक महाविद्यालयातील किंवा विद्यापीठ विभागातील प्रत्येकी 10 विद्यार्थी हे पदवीसाठी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी असेल तर 5 विद्यार्थी हे पात्र राहतील. त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना 5,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल. म्हणजे ही जी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले योजना आहे हिच्यासाठी हे 5,000 रुपये भेटतील. तर त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. म्हणजे जो विद्यार्थी अप्लाय करणार आहे त्याचं इन्कम हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, म्हणजे त्याच्या आतमध्ये पाहिजे. आणि जे असेल तर ते तहसीलदारांचा दाखला आवश्यक आहे. त्यानंतर सदरचे अर्थसहाय्य पात्र विद्यार्थी संपूर्ण पदवी व पदव्युत्तर काळात एकदाच देण्यात येईल. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे सदर हे फक्त पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमात एकदाच देता येणार. नंतर विद्यार्थ्याने मागील लगतच्या परीक्षेत किमान 50% गुण संपादित केले असावे. म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या शिष्यवृत्तीला अप्लाय करताना किमान त्याला मागच्या वर्षी 50% गुण संपादित केलेला असावे. कमीत कमी 50 आहे आणि 50 पेक्षा जास्त असेल तर बेटर आहे.
आणि त्याचा जो कट ऑफ लागणार आहे तो विद्यार्थ्यांच्या गुणांप्रमाणे म्हणजे मेरिट बेसिसवर लागणार आहे. त्यानंतर पुढील महाविद्यालयाने विद्यापीठ शैक्षणिक विभागामध्ये विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेतला असावा, म्हणजे डिस्टन्स नसावा. तर समजा FYला ॲडमिशन घेतले फर्स्ट इयरला आणि द्वितीय वर्षाला त्याला गॅप पडला आहे, तर अशा विद्यार्थ्यांना ही योजना लागू होत नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला नसावा, म्हणजे हे जे कोर्स आहेत, जे शिष्यवृत्ती आहे ही अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी, ते अव्यावसायिक अभ्यासक्रम नसावा. नंतर विद्यार्थिनीची नियमित अभ्यासक्रमात किमान 75% उपस्थिती असणे, म्हणजे महाविद्यालयामध्ये तिची कमीत कमी 75% उपस्थिती आवश्यक आहे. विद्यार्थिनीस या योजनेच्या कालावधीत कोणतीही पगारी नोकरी स्वीकारता नाही, म्हणजे कुठेही सर्व्हिसला काम करत असेल तर तिला ही योजना लागू होणार नाही. नंतर विद्यार्थिनीस गैरशिस्त, नैतिकता, परीक्षेतील गैरप्रकार इत्यादी बाब शिक्षा झालेली नसावी, म्हणजे कॉपी केस असेल वगैरे अशा. नंतर अर्थसहाय्यत विद्यार्थिनीच्या शैक्षणिक व प्रगतीबरोबर इतर उपक्रमातील सहभाग, उदा क्रीडा, समाजसेवा कला विचार घेण्यात येईल, म्हणजे जिचं अर्थसहाय्यासाठी तिला ह्या गोष्टी विचारात घेण्यात येतील. नंतर विद्यार्थिनीने त्याच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे, उदा बँकेचे नाव, पत्ता, खाते क्रमांक, IFSC कोड, जेणेकरून तुमच्या अकाउंटवरती पैसे जमा होतील. नंतर अर्थसहाय्यासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी महाविद्यालय पातळीवर मान्य प्राचार्यांच्या आदेशाखाली खालीलप्रमाणे संघटित करून छाननी करायची. म्हणजे तुम्ही जे अप्लाय केल्यानंतर महाविद्यालयाच्या पातळीवरती ते एक समिती गठीत करून हे तुम्ही जे अर्ज केले त्याची छाननी करायची. मग त्याची ती समितीचे पहिले प्राचार्य हे अध्यक्ष असतील, नंतर महाविद्यालयाचे समन्वयक म्हणजे विद्यार्थी कल्याण योजनेचे असतील, नंतर महाविद्यालयातील विविध शाखातील 3 प्राध्यापिका असतील, म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या फॅकल्टीचे. आणि शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेत लाभ मिळत असलेल्या विद्यार्थ्यांनी सदर योजना लागू राहणार नाही यावर संबंधित विद्यार्थ्यांनी किंवा प्राचार्यांनी एकत्रित हमीपत्र भरून देणे आवश्यक आहे. म्हणजे जे हमीपत्र असेल का मी कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेतला नाही ते हमीपत्र भरून द्यायचं आहे. त्यानंतर पुढील स्कॉलरशिप बघूया आपण. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजना. आर्थिक दुर्बल घटकातील गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि महाविद्यालय विद्यापीठ विभागातील अव्यावसायिक अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजना चालू केली आहे. म्हणजे जे विद्यापीठातील महाविद्यालय असतील किंवा विभाग असतील, अव्यावसायिक अभ्यासक्रमात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी हे अर्ज करू शकतात आणि आर्थिक दुर्बल घटकातील पाहिजे ते. त्याच्या नियम व अटी बघू आपण आता. महाविद्यालयाने महाविद्यालय किंवा विद्यापीठ शैक्षणिक विभागातील अव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमात शिक्षण घेत असले जास्तीत जास्त 20 आणि अव्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमात जास्तीत जास्त 10, म्हणजे पदव्युत्तर अभ्यासासाठी 20 आणि पदव्युत्तर अभ्यासासाठी 10 असे ते निवडले जाणार आहेत. त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांस पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 3,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात, म्हणजे ही योजनेसाठी 3,000 रुपये दिले जाईल. आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचे कुटुंबातील सदस्यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मागील लगतच्या परीक्षेत किमान 65% म्हणजे कमीत कमी याला 65% गुण असेल तरच तो अप्लाय करू शकतो. त्यानंतर महाविद्यालय विद्यापीठ विभागात शैक्षणिक विभागाने नियमित अभ्यासक्रमाचा प्रवेश घेतलेला असावा. त्यानंतर विद्यापीठाने नियमित अभ्यासक्रमात 75% उपस्थिती आवश्यक राहील. विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला नसावा, म्हणजे अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठीच ही योजना लागू राहील. त्यानंतर विद्यार्थ्यास या योजनेच्या कालावधीत कोणताही पगारी नोकरी स्वीकारता येणार नाही, म्हणजे कुठेही जॉबला नसावा तो. नंतर विद्यार्थ्यांच्या गैरशिस्ती, नैतिक परीक्षा शिक्षण नसावी. विद्यार्थी भारतीय नागरिक असावा, यासाठी नागरिकत्व संस्थेत दाखला जोडणे आवश्यक राहील. विद्यार्थ्यांनी त्याच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे, म्हणजेच आपण वरील बघितलं होतं हे सगळ्यांना नियम सारखेच आहेत. आणि त्यांनी शासनाचं कोणतं घेतलं नाही हे वरील प्रमाणे सर्व आहे. नंतर राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना हे आपण वरती बघितलेच होतं आपण का याच्या नियम अटी बऱ्यापैकी. तर पुन्हा एकदा बघूया आपण. सदर योजनेची फक्त मागासवर्गीयासाठी आहे. नंतर सदर योजनेसाठी उत्पन्नाची कोणती अट नाही, म्हणजे ह्या राजश्री शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी याला इन्कमची लिमिट नाही, बाकीच्या योजनेसाठी आहे. आणि कमीत कमी 60% गुण संपादन केले असावे. नंतर पदवी अभ्यासक्रमासाठी 25 व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 30पेक्षा जास्त नसावे वय, म्हणजे याला वयाची अट दिलेली आहे. नंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची पात्रतेची पुढे निकषानुसार ह्याची निवड केली जाईल. हे आपण मगाशी वरतीच बघितलं होतं.
त्याचे पुन्हा पुन्हा काय बघायची गरज नाही. तर सदर शिष्यवृत्ती योजनेसाठी लाभ विविध केलेल्या संख्येनुसार देण्यात येणार असून 48% जर त्यांना गुणवत्तेनुसार मागासवर्ग प्रवर्ती म्हणजे 48% हे मागास प्रवर्तीला असतील आणि 52% गुणवत्ताधारक मागासवर्गीय असतील. आणि शासनाने विहित केलेल्या आरक्षणाच्या टक्केवारीनुसार हा लाभ दिला जाईल. त्यानंतर व्यवसाय अभ्यासक्रमासाठी नाही, हे सगळ्यांना कॉमनच आहे. त्यानंतर महाविद्यालय विद्यापीठ शैक्षणिक विभागामध्ये नियमित अभ्यासक्रम प्रवेश घेतला असावा, म्हणजे कुठं डिस्टन्स नसावा. त्याची शाळेमध्ये 75% उपस्थिती पाहिजे. सर्व अव्यवसाय अभ्यासक्रमाचा गुणवत्तेचा विचार केला जाईल. विद्यार्थ्यास गैरशिस्त नैतिकता शिक्षा झालेली नसावी किंवा त्याचे बँकेचं खाते हे सगळे डिटेल असावे. सदरच्या अर्थसहाय्य पात्रतेचा संपूर्ण अभ्यासक्रमात एकदा देण्यात येईल. म्हणजे हे वरती आपण सगळे नियम अटी बघितलेले आहेत. त्यानंतर शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थ्यास सदर योजना लागू राहणार नाही, म्हणजे कोणतेही नाही त्याचं हमीपत्र द्यायचं आहे. आता महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना, त्याचे नियम अटी काय बघू आपण. पहिली नियम अट आहे, सदर योजना अव्यवसायिक अभ्यासक्रमासाठी हे आहे. नंतर सदर योजना घेण्यासाठी विद्यार्थी मागे कमी 70% हे गुण संपादित असावे, म्हणजे 70%च्या पुढचे हे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. आता याला पण वयाची अट आहे, कमीत कमी पदवी अभ्यासक्रमाला 23 वर्षे व पदव्युत्तर अभ्यासक्रमाला 25 वर्षापेक्षा जास्त नसावे. त्यानंतर ही शिष्यवृत्ती किती विद्यार्थ्यांना दिली जाईल आणि किती असेल त्याचं पण बायफर्गेशन दिलेलं आहे, आपण हे मगाशीच वरती व्हिडिओमध्ये बघितलेले. त्यानंतर विद्यार्थ्यांची नियमित अभ्यासक्रमास किमान 75% उपस्थिती, हे कॉमन आहे सगळ्यांसाठी. नंतर नियमित अभ्यासक्रमाच्या प्रवेश घेतलेला असावा, डिस्टन्स नसावा, व्यावसायिक अभ्यासक्रम नसावा, गैरशिस्त किंवा नसावी किंवा हे बँकेचे सगळे डिटेल व्यवस्थितरित्या असावे, म्हणजे IFSC कोड असेल, हे असेल. नंतर आता याच्यामध्ये एक दिलेले का हा भारताचा नागरिक असावा, त्यासाठी नागरिक साक्षरतेचा दाखला जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित महाविद्यालयाने प्राचार्य विद्यापीठ मान्यता प्रभारी प्राचार्य म्हणून मान्यता प्राप्त असावेत, म्हणजे हे संबंधित महाविद्यालय प्राचार्य विद्यापीठाची मान्यता प्राप्त असावी, म्हणजे ॲप्लिटेड असावं. तर शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असल्यावर कोणतंही घेतलेली नसावी, त्याबाबत हे हमीपत्र द्यायचं आहे. आता स्वामी विवेकानंद विद्यार्थी अर्थसहाय्य योजना पूरग्रस्त व दुष्काळग्रस्त आपत्तीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप नव्यानेच विद्यापीठाने लागू केलेली किंवा चालू केलेली आहे. याचे नियम आणि कशा अटी काय ते बघणार आहे आपण. विद्यार्थ्यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक अडचणी येतात असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना सामोरं जावं. अशा वेळी बरेच विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होईल ह्या उद्देशाने शैक्षणिक वर्ष 2021 पासून नव्याने सादर करण्यास सुदूर केलेली आहे, म्हणजे ह्या वर्षीच ही नव्याने लागू केलेली आहे. तर पहिली नियम अट काय बघू आपण. सदर योजना व्यावसायिक व अव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार लागू राहील, म्हणजे मेरिट बेसिसवरती राहील. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या 4ही विद्याशाखेतील प्रत्येक 8,000 विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार 1,000 प्रमाणे 32,000 विद्यार्थ्यांना हे आर्थिक सहाय्य देण्यात येते, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला 1,000 रुपये प्रमाणे असे 32,000 विद्यार्थ्यांना देणार आहेत. त्यानंतर महाविद्यालय विद्यापीठ शैक्षणिक विभाग विद्यार्थ्यांच्या नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असावा. त्यानंतर विद्यापीठ नियमित कमीत कमी 75% उपस्थिती असावी. नंतर ही महत्त्वाची अट आहे का पूरग्रस्त दुष्काळग्रस्त व आपत्तीग्रस्त भागातील विद्यार्थी म्हणून मान्य प्राचार्य विद्यापीठ विभाग प्रमुख शिफारस करणे आवश्यक राहील. त्याप्रमाणे विद्यार्थी या योजनेच्या कालावधीत कोणत्याही पगार नोकरी करता कामा नये. त्यानंतर गैरशिस्त व नैतिकता गैरप्रकार किंवा कॉपी केस नसावी आणि विद्यार्थ्यांनी त्याच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती ही द्यायची आहे. मग उदाहरणार्थ बँकेचं नाव असेल, पत्ता, खाते क्रमांक, IFSC कोड किंवा MIRC कोड आणि विद्यार्थ्यांनी हमीपत्र पण भरून द्यायचं आहे. अशा पद्धतीने हे विद्यापीठाची स्कॉलरशिप आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ह्याचं हे नोटिफिकेशन मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे आणि ह्यावरील सर्व स्कॉलरशिपसाठी जेवढे असेल म्हणजे क्रांतीज्योती असेल, नंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असेल, राजे छत्रपती शाहू महाराज असेल, महात्मा ज्योतिराव फुले असेल किंवा स्वामी विवेकानंद असेल, सहाय्य योजना ह्या विद्यार्थ्यांना ह्यासाठी शिष्यवृत्तीसाठी तुम्ही अर्ज करा आणि शिष्यवृत्तीचा लाभ घ्या. धन्यवाद.